नमस्कार. रात्रीची वेळ असते. प्रतिमा, रविराज दोघंही झोपलेले असताना अचानकपणे प्रतिमाला जाग येते. जणू तिने एखादं भयानक असं स्वप्न पाहिलं असावं आणि ती घाबरत उठल्यामुळे रविराजही आता झोपेतून जागे झालेले असतात. रविराज प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा खूपच घाबरलेली दिसत असते. रविराज विचारत असतात, "काय गं प्रतिमा, काय झालंय? अचानकपणे तू अशी का उठलीस? बहुतेक तू एखादं स्वप्न पाहिलं असशील. घाबरू नकोस तू. तू आपल्याच घरात आहेस." त्यावर प्रतिमा, "नाही, नाही, 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 आग, आग" असं बोलत असते. आता नेमका झालेला गोंधळ अगदी बाहेर हॉलपर्यंत ऐकू आलेला असतो आणि त्याच वेळेला हॉलमध्ये बसलेला नागराज स्वतःशी बोलत असतो. "बापरे बाप, या प्रतिमाला जर काही आठवलं तर माझं काही खरं नाही. आता ह्या प्रतिमाचा बंदोबस्त केलाच पाहिजे." आता नागराजच्या मनात तर वेगवेगळे प्लॅन सुरू असतात. कसं एकदा ही प्रतिमा एकटी माझ्या गाठीला सापडते आणि हिला कायमचं संपवतो. आता ती रात्र कशी तरी सरते आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अशातच आता रविराज म्हणत असतात, "प्रतिमा, रात्री जे काही घडलं ते पुन्हा घडू शकतं. तर आपण एक काम करू, आपण थेट डॉक्टरांकडे जाऊ." त्यावर लगेचच प्रतिमा नाही नाही असं म्हणत असते. रविराज म्हणत असतात, "हे बघ, काळजी करू नकोस. हवं असेल तर मी माझ्या पद्धतीने काही होतंय का बघतो." आणि तेवढ्यात रविराज यांना एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलण्यासाठी रविराज थोडं बाजूला जातात. आणि अशातच आता प्रतिमा एकट्याने बडबडत असते, "मला पडलेलं स्वप्न हे काही नुसतं स्वप्न नव्हतं, तर माझ्याबरोबर घडलेलं आधीचं काहीतरी आहे, त्यावरच आधारित आहे. आणि त्या स्वप्नात मला नागराज भाऊजी दिसत होते. मी अजूनपर्यंत ह्यांना हे सांगितलेलं नाही आहे, पण नक्की नागराज भाऊजी मला का दिसत होते? त्यांचा या स्वप्नाशी काय कनेक्शन आहे?" आणि अशातच आता थेट प्रतिमा नागराजच्या बेडरूममध्ये जाते आणि विचारू लागते, "काय रे नागराज, नक्की काय चाललंय? तू माझ्या स्वप्नात का आला होतास? काही कनेक्शन आहे का?" त्यावर नागराज म्हणत असतो, "अहो वहिनी, अहो स्वप्न आहे ते. स्वप्न कधीही कुणाला कुठेही पडतं. त्याचं काय घेऊन बसला तेवढं?" त्यावर आता प्रतिभा म्हणत असते, "तसं नाही. त्या स्वप्नामध्ये तू मला मारण्याचा प्रयत्न करत होतास." हे वाक्य ऐकल्यावर नागराज चांगलाच हादरतो. नागराज म्हणत असतो, "अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? अहो बोलताना विचार तरी करा. मी स्वप्नातही कधी विचार करू शकत नाही आणि तुम्ही चक्क मला म्हणताय मी तुम्हाला मारत होतो." त्यावर प्रतिभा म्हणत असते, "मी उगाचच खोटं का बोलेन? मला आता तुझ्याकडनं भीती वाटायला लागली आहे." त्यावर नागराज म्हणत असतो, "अहो वहिनी, असला विचार करणं सोडून द्या." आणि अशातच आता नागराज स्वतःच्या कामासाठी बाहेर जाण्याची ॲक्टिंग करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट रविराज प्रतिमाजवळ आलेले असतात, पण प्रतिमा बेडरूममध्ये नसते. आणि अशातच आता रविराज थेट हॉलमधून इकडे तिकडे शोधतात, तर नागराजच्या रूममधून बाहेर पडणाऱ्या प्रतिमाला पाहून रविराज म्हणत असतात, "काय गं?" आणि अशातच आता प्रतिमा मात्र नेमकं स्वप्नात काय काय घडलं आहे हे सांगणं रविराजला टाळते. आता नागराज तर एके ठिकाणी जाण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची ॲक्टिंग करतो आणि त्यानंतर रविराजही त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडलेले असतात. सुमनही काही कारणास्तव बाजारात गेलेली असते. याचाच अर्थ आता घरात फक्त आणि फक्त प्रतिमाच असते. याच संधीची वाट पाहत होता नागराज आणि मग नागराज थेट बाहेरून आता पुन्हा घरात आलेला असतो आणि समोर बसलेल्या प्रतिमाला लगेचच बोलू लागतो, "काय वहिनी, घरात तुम्ही एकट्याच दिसताय?" त्यावर आता प्रतिमा म्हणत असते, "नागराज भाऊजी, लांब व्हा माझ्यापासून." आता प्रतिमाला तर नागराजपासून भीती आधीपासूनच वाटत असते, पण काल स्वप्न पडल्यापासून जरा भीती जास्तच वाढलेली असते. त्यावेळेला नागराज म्हणत असतो, "अहो वहिनी, आता यावेळेला घरात फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघंच आहोत. आता तुम्हाला घाबरण्याची गरज आहे." हे वाक्य ऐकल्यावर प्रतिमा म्हणत असते, "नागराज भाऊजी, काय बोलताय तुम्ही हे?" त्यावर नागराज म्हणत असतो, "अहो स्वप्नात मी तुमच्या आलो होतो ना काल, ते तुम्हाला एक चेतावणी होती, पण त्या चेतावणीला तुम्ही हलक्यात घेतलात. आता मात्र दाखवतो मी नेमकं काय करू शकतो." आणि अशातच आता प्रतिमा एकदम घाबरते आणि तिला जाणवतं, अरे हा तर आपल्याला भास झाला आहे. आणि अशातच आपण पाहतोय थेट प्रतिमा आता स्ट्रॉंग होते. ती स्वतःशी बोलत असते, "आत्तापर्यंत माझ्यावर खूपच अन्याय झाला आहे. आता या अन्यायाला मी घाबरणार नाही, तर थेट नडणार." आणि अशातच आता शेवटी
एक व्यक्ती घरात शिरला आहे आणि त्याने तोंडाला मास्क लावला आहे आणि तो प्रतिमावर धावून येत असतो हल्ला करण्यासाठी. हे आता प्रतिमाने पाहिलेलं असतं आणि प्रतिमाने आधीच आपलं मन स्ट्रॉंग केल्यामुळे तिने ठरवलेलं असतं आता काय होईल ते होईल. आणि अशातच आता धावून येणाऱ्या त्या व्यक्तीला प्रतिमाने थेट नडत चांगलीच एक फाईट दिलेली असते. त्यामुळे तो व्यक्ती खाली पडलेला असतो. पुन्हा तो व्यक्ती उठतो आणि प्रतिमावर धावतो. आणि अशातच आता जेव्हा प्रतिमा त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढते त्यावेळेला तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नागराजच आहे हे आता प्रतिमाला क्लिअर कळालेलं असतं. त्यावर प्रतिमा म्हणत असते, म्हणजे माझं जे मन सांगत होतं ते अगदी बरोबर आहे. मला मारण्याचा प्रयत्न याआधी तूच केला होतास नागराज. त्यावर नागराज बोलत असतो, हो हो मीच केला होता. त्यावर प्रतिमा म्हणत असते, असं असेल ना तर आज तुझं काही खरं नाही. तेवढ्यात नागराज म्हणत असतो, एवढा कॉन्फिडन्स अचानकपणे आला कुठून तुमच्यात. आणि अशातच आता थेट नागराजने जवळच असलेली उशी घेत प्रतिमाच्या थोबाडावर दाबत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि अशातच आता प्रतिमाने त्याला लपटत थेट बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता समोरूनच रविराजची एंट्री झालेली असते आणि प्रतिमा रविराजला धडकते. त्यावेळेला रविराज म्हणत असतो, काय ग प्रतिमा, काय झालंय काय. त्यावेळेला आपण पाहतोय आता प्रतिमाने नागराजच्या बाबतीतलं सगळं सत्य रविराजला सांगितल्यानंतर रविराज म्हणत असतात, काय नागराजचं कारस्थान होतं तुला ठार मारण्याचं. त्यावर आता प्रतिमा हो म्हणत असते आणि मग मागून हातात उशी घेऊन आलेल्या नागराजला पाहून रविराज खूपच चिडतात आणि त्यांनी लगेचच आता दरवाजाच्या मागे ठेवलेला दांडका काढलेला असतो आणि त्या दांडक्याने नागराजची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. अचानकपणे आलेल्या रविराजने नागराजला आता ज्या पद्धतीने चांगलंच कुटून काढलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं. त्यावर आता थेट प्रतिमा म्हणत असते, मारा मारा याला, अजून मारा, याने माझं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशातच रविराजने अगदी अर्धा जीव जायस्तोवर नागराजला मारलेलं असतं. आणि त्यानंतर थेट नागराज म्हणत असतो, मी एक वकील आहे म्हणून मी तुला ठार मारू शकत नाही, तर तुला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, लोकांनाही कळलं पाहिजे तुझा खरा चेहरा काय आहे. असं म्हटल्यावर आता नागराज म्हणत असतो, अरे दादा माफ कर, मला चुकलो मी. त्यावर लगेचच रविराज म्हणत असतो, मला दादा म्हणू नकोस, तू माझा भाऊ असूच शकत नाही. तू बिशारी नाग आहेस, नाग. या घरात मी पाळलेला, माझंच खाल्लंस, माझ्याच घरात राहिलास आणि शेवटी आम्हालाच ढसण्याचा प्रयत्न केलास. त्यावर मात्र नागराज म्हणत असतो, दादा मीही माणूस आहे, चूक झाली माझ्याकडून. त्यावर आता थेट प्रतिमा म्हणत असते, तुला या जन्मात तरी कोणी माफ करणार नाही आहे. आणि अशातच आता रविराजने पोलिसांना बोलवून नागराजला थेट तुरुंगात टाकण्याची सोय केलेली असते. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.